नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. नागपूरला शेतकऱ्यांनी सगळे रस्ते रोखून धरले होते आणि 2 दिवसात न्यायालयाला जाग आली आणि न्यायालयाने सांगितलं की तात्काळ मागे घ्या. आमचे महाराष्ट्रातले शेतकरी नेते सुसंस्कृत, त्यांनी लगेच न्यायालयाचं ऐकलं. मुख्यमंत्र्यांनी रात्रीतून बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये जून महिन्यापर्यंत कर्जमाफी शब्द वापरले, कर्जमुक्ती नाही, कर्जमाफीवरती विचार करू प्रवीण कुमार परदेशी यांच्या ह्याच्याखाली एक समिती नेमली. आता ते सगळं चालत राहील, म्हणजे तारीख पे तारीख होत राहील. मला जो मुद्दा मांडायचा, आक्षेप नोंदवायचा तो वेगळा आहे. ज्या न्यायालयाला कळलं 2 दिवसामध्ये की नागपूरला जे रस्ते अडवून ठेवलेले त्यानं आणि नंतर रेल रोको करतो म्हणल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचा त्यांना अडचण येईल. बरोबर आहे. अरे मग हे सगळं शहाणपण तेव्हा कुठे गेलं होतं? 1 वर्षभर जेव्हा दिल्लीचे रस्ते अडवून ठेवले होते शेतकऱ्यांनी, त्यावेळेस हे जे आज सुमोटो दाखल करून घेऊन जे शहाणपण न्यायालयाला सुचलं ते तेव्हा कुठे गेलं होतं? मी असं म्हणल्यामुळे माझ्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार असेल तर मला चालेल. सर्वसामान्य नागरिकांना 1 वर्षभर तुम्ही त्यांच्या संचार स्वातंत्र्यावरती गदा आणली होती आणि हे काले कानून ह्या नावाखाली म्हणून जे तुम्ही वापस घ्यायला लावले की जे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, आणि त्यावेळेस न्यायालय मूग गिळून गपचूप बसलं होतं. समिती नेमली, हे सगळे लिब्रांडू पत्रकार तिथे बसून राहिले. सगळ्यांना आनंद वाटत होता की सरकारला कसं कोंडीत पकडलेलं आहे म्हणून. ते सरकारला कोंडीत पकडलं. तुमचं राजकीय भांडण ह्या नावाखाली जे काही सगळा धिंगाणा चालू होता त्याच्यामध्ये सगळे खालिस्तानी घुसले होते, अतिरेकी घुसले होते, देशद्रोही सगळे तत्व घुसले होते, लोकशाही विरोधी सगळे घुसले होते. तेव्हा तुम्ही डोळ्यावरती कातडं ओढून गपचूप बसले. तेव्हा नाही तुम्हाला सुमोटो दाखल करून घ्यावं वाटलं. आता 2 दिवसामध्ये नागपूरला ज्या पद्धतीनं, आणि हे सगळे सुसंस्कृत शेतकरी होते, हे काही ते खालिस्तानी आडमुठ शेतकरी नव्हते किंवा ज्यांचे घुटण्यामध्ये डोके असे टिकेत समर्थक शेतकरी नव्हते. महाराष्ट्रातला सगळा शेतकरी हा सुसंस्कृत आहे आणि हे आंदोलन अतिशय तात्विक पायावरती गेले 45 वर्षापासून उभं आहे. 1980ला शरद जोशींनी शेतकरी संघटनेची सुरुवात केली. पहिल्या दिवसापासून अतिशय विशुद्ध असा अर्थशास्त्राचा पाया या सगळ्या आंदोलनाशी आणून ठेवलेला आहे. हे आंदोलन नुसतं भावनेवरती उभं केलेलं नाहीये. त्याच्यामुळे कुठल्याच शेतकरी आंदोलनाने केली नव्हती अशी वेगळी मागणी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी या कालच्या आंदोलनामध्ये होती. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश हे आहे की सरकारला तर समिती स्थापन करावी लागली जूनपर्यंत, ती गोष्ट वेगळी. पण विशुद्ध आर्थिक मुद्द्यावरती आंदोलन उभं करता येऊ शकतं हे या कालच्या आंदोलनाने परत एकदा दाखवून दिलेलं आहे. हा पाया शरद जोशींनी 1980 मध्ये घातला होता. आणि लगेच त्या आंदोलनाबद्दल तुम्हाला एकदम एवढी अस्वस्थता वाटली. 2 दिवसामध्ये सरकार घाबरलं. 2 दिवसामध्ये न्यायालयाने लगेच सांगावं की नाही आंदोलन बंद करा म्हणून. आणि तिकडे 1 वर्षभर चालू होतं सगळं. तेच कशाला? सीएचं आंदोलन किती दिवस चालू होतं? 100 दिवस चालू होतं. वाटलं नाही कुठल्या न्यायालयाला उठावं आणि ते आंदोलन बंद करावं म्हणून. आज ह्या आंदोलन आणि ह्या आंदोलनाचे नेते पण सरकारचं ऐकण्यासाठी सरकार बरोबर बसले. चर्चा झाली, बैठकीतून जो काही मार्ग निघाला, चर्चेतून मार्ग निघेले, मान्य केलं. बच्चू कडू असो आणि त्यांना सामील झालेले आमचे शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप असो, या सगळ्यांनी मुख्यमंत्र्याच्या बरोबर बसून जो काही चर्चेतून मार्ग निघाला तो मान्य केला आणि आंदोलन वापस घेतलं. हा जो शहाणपणा, सुसंस्कृतपणा ह्या शेतकरी नेत्यांनी दाखवला होता तो त्या शेतकरी नेत्यांनी दाखवला का कधी? आणि त्याहीपेक्षा मला आता जो आक्षेप घ्यायचा आहे तो त्यांना समर्थन करणारे सगळे आपल्याकडचे जे सगळे लिब्रांडू आणि सगळे बदमाश होते ना, ते कुठे गेले सगळे आता? जे त्या दिल्लीच्या कृषी आंदोलनाला समर्थन करणारे जे सगळे होते बदमाश, 1 वर्षभर दिल्लीची जनता होरपळून निघाली तुम्ही ते रस्ते बंद करून ठेवल्यामुळे, आणि सगळे त्याचं कौतुक करत होते. 700 शेतकरी की शहादत हो गई, त्यांचे वाक्य ऐका अजून सुद्धा. म्हातारे कोतारे थंडीमध्ये आणून तुम्ही बसवले आणि त्यांचं नैसर्गिकरित्या मृत्यू झाली तर म्हणता तुम्ही शेतकऱ्यांचे त्यांची शहादत हो गई. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती चढून तुम्ही तिरंगा झेंड्याचा अपमान करता, इतक्या पद्धतीनं हे आंदोलन घसरलेलं होतं. ट्रॅक्टर उलटून एक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर राजदीप सरदेसाई सारखे लिब्रांडू बदमाश पत्रकार काय सांगत होते की शेतकरी आंदोलनाने बळी घेतला म्हणून, पोलिसांनी बळी घेतला म्हणून.
ट्रॅक्टर उलटून बळी गेलेला आहे त्या शेतकऱ्याचा, आणि नंतर त्यांना झक मारत माफी मागावी लागली राजदीप सरदेसाई यांना. उत्तरेतली जी आंदोलनं शेतकऱ्यांच्या नावाखाली म्हणून केली गेलेली होती, त्या सगळ्या आंदोलनाचं वास्तव अजूनही सगळ्यांच्या समोर 1 वर्षभर धिंगाणा चाललेला होता. तो कुठल्याही न्यायालयाची हिंमत झाली नाही की त्यांना म्हणायचं की ताबडतोब उठा म्हणून, आणि इथे तुम्ही 2 दिवसात सांगता उठा म्हणून. त्यांनी पुन्हा अजून एक मी मुद्दा सांगतो, 2 आंदोलनातला फरक सांगतो. काले कानून, काले कानून, काले कानून, ह्याच्यामध्ये काल काय म्हणलं तर काही आजही सांगता आलेलं नाही. माझं आव्हान, 3 कृषी कायद्याचा मराठीमध्ये अनुवाद करून घेतलेला ड्राफ्ट माझ्याकडे आहे, त्याची PDF सुद्धा आहे, कोणाला पाहिजे असेल सांगा, मी ताबडतोब पाठवतो. या सगळ्या अक्षर ना अक्षर वाचा आणि मला आधी त्याच्यातला आक्षेप काय ते सांगा. मीच नाही, सगळ्यांनी आव्हान दिलं होतं शेतकरी चळवळीतले आम्ही. ज्याला तुम्ही विरोध करता आहात त्या 3 कृषी कायद्यांमध्ये काळं काय आहे. दुसरा मुद्दा यांचा होता MSP की लीगल गॅरंटी चाहिए. यांचे डोके घुटण्यामध्ये मी का म्हणतो तुम्हाला, मी सांगतो आत्ताची गोष्ट आहे. सगळ्या धान्याचे भाव MSPच्या खाली कोसळलेले, सगळा बाजार कोसळलेला आहे, आणि MSP प्रमाणे व्यापारी तर घेणारच नाहीत, त्याला तो बाजाराच्या दराप्रमाणे खरेदी करतो, आणि सरकार सांगते आम्ही खरेदी करू, सरकार खरेदीच करू शकत नाही. हे सगळा ड्रामा नौटंकी काही कोणाला वाटत नाही ह्याच्याबद्दलची. म्हणजे ज्या कृषी आंदोलनाने शेतकरी चळवळीची वाट लावून टाकली पार, म्हणजे जे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, मी तुम्हाला त्याच्यातले एकच कलम सांगतो, म्हणजे आत्ताच त्याच्यामध्ये कसा फरक पडतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये करार करायचा आहे शेतकऱ्यांच्या बरोबर. उदाहरण म्हणून 2009-10ची गोष्ट आहे. सांगलीमध्ये बटाट्याच्या शेतकऱ्यावरती लेस कंपनीनं करार केला, वर्षभराचा भाव बांधून घेतला, त्याच्या शेतामधून जितकं काही उत्पादन निघेल तितकं सगळं त्या भावानं खरेदी करायची तयारी दाखवली. मार्केटचा भाव कितीही कमी जास्त हो, हे कॉन्ट्रॅक्ट शेतीचं, करार शेतीचं कलम ह्या कृषी कायद्यामध्ये होतं की ज्यांनी हे काले कानून म्हणून वापस घ्यायला लावलं. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा भाव पडले आहेत, तुम्ही सरकारच्या गळ्यामध्ये जाऊन पडता हे सांगतात म्हणून की खरेदी करा म्हणून सरकार खरेदी करू शकत नाही. तेच ह्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या मालाचे वर्षभराचे भाव बांधून घेतले असे तर बाजार कमी जरी झाला असता तरी शेतकऱ्याला प्रोटेक्शन मिळालं असतं ना. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज जेव्हा नुकसान भरपाई देता येते, पण सगळ्या पीक विमान सगळं काढायचं म्हटल्याच्यानंतर ते शक्य नाही. मग अशा वेळी काय करायचं. आत्ताचा जो शेतकरी संकटात सापडलेला आहे ह्याचं उत्तर तेव्हाच्या कृषी कायद्यामध्ये होतं. आम्ही एक सरळ भूमिका अशी मांडली होती की बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे काय, जेव्हा भाव कोसळतात तेव्हा झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी जेव्हा भाव चढलेले असतात त्या काळामध्ये त्याचा वापर करता येतो, प्रोव्हाइडेड दॅट सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप नाही करायला पाहिजे. मग काय झालं प्रकरण, कृषी कायद्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला तुम्ही परवानगी दिलेली होती, फ्युचर ट्रेडिंगची मागणी केलेली होती की भविष्यामध्ये काय राहील त्याप्रमाणे त्याचे भावाचे सगळे करार होत होते, होऊ शकत होते. बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये हे चालतं, तिथं काही अडचण नाही. आणि नेमकं तुम्हाला शेती म्हणलं कसं काय सुचतं. अजून एक तुम्हाला मुद्दा सांगतो, आम्ही वारंवार हे सांगायला होतो ना, आता परत बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनातून परत हे मुद्दे समोर आलेले आहेत. इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, आवश्यक वस्तू कायदा. इसेन्शियलचं काय होतं भाषांतर, तुमच्यापैकी जे कोणी भाषांतर तज्ज्ञ असतील सोडून द्या, ज्याला साधं इंग्रजी कळतं, ज्याचं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे त्याला इसेन्शियल हा शब्द कळतो. इसेन्शियलचं भाषांतर मराठीमध्ये आवश्यक होतं. इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचं भाषांतर जीवनावश्यक कसं काय होईल. हा जो बदमाशपणा वैचारिक पातळीवरती या डाव्या लिब्रांडू पत्रकार नेत्यांनी करून ठेवलेला होता, त्याला काय नाव दिलं, जीवनावश्यक वस्तू कायदा. वाचताना कोणाला वाटतं की अरे जीवनावश्यक वस्तू आहे, त्याच्याचे भाव तर कमी राहिलेच पाहिजेत. कांदा कुठे जीवनावश्यक आहे हो. कोणी मला कुठल्याही डॉक्टरचं, कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रातलं किंवा त्या शास्त्रज्ञाचं प्रमाणपत्र आणा की कांदा आवश्यक आहे, कांदा खाल्ला नाही तर माणूस टाचा घासून मेला. साखर जीवनावश्यक आहे, एक तरी मला असं प्रमाणपत्र दाखवा की साखर आवश्यक आहे म्हणून. हा सगळा जो बदमाशपणा यांनी लावला होता, आणि त्यापेक्षा माझा आक्षेप न्यायालयासारख्या व्यवस्थेवरती सुद्धा आहे. हे आंदोलन तुम्हाला 2 दिवसामध्ये तुम्हाला गुंडाळाचं तुम्ही ताकीद दिली, तेव्हा ते आंदोलन 365 दिवस डोक्यावर थैथया नाचत होते ते, आणि दिल्लीच्या लोकांचा जीव घेत होते. त्याच्यावरची ही उसंतवाणी.
ओला तो दुष्काळ, पाणी आले डोळा, शेतकरी गोळा नागपुरी. हवी कर्जमुक्ती एकच होतो नारा, 7/12 कोरा करा आधी. साध्या कुणब्याची वज्रमुठ झाली, त्सुनामीच आली एकतेची. सरकार झुके फुटे त्याला घाम, आंदोलन ठाम कुणब्याची. किती सोसणार संकट आसमानी, वर सुलतानी शासनाची. अवघे मिळून करावा निर्धार, आंदोलन धार तीव्र हो. कांत म्हणे लढा कडेला जाऊ दे, कुणबी होऊ दे सुखी माझा, कुणबी होऊ दे सुखी माझा. सरकारने मुदत दिलेली आहे, ती मानण्याचा सुसंस्कृतपणा शेतकरी नेतृत्वाने दाखवलेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा न्यायालयाचा मान केलेला आहे, सरकारचा मान केलेला आहे. आता आमची विनंती आहे, आग्रह आहे, हट्ट आहे, तळमळ आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय तातडीनं धसास लावला पाहिजे, कारण की हे पाप तुमचं आहे. तुम्हाला तुमच्या पापापासून मुक्ती मिळवायची आहे, कर्जमाफी नाही. आम्ही परत परत सांगतो, आजही आम्ही त्याच विषयावरती व्हिडिओ केलेला आहे. शेतकऱ्याची कर्जमुक्ती तातडीनं झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या बाजारपेठेमधला हस्तक्षेप बंद झाला पाहिजे. शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि शेतीविरोधी कायदे बरखास्त झाले पाहिजे. जे कोणी दिल्लीतल्या कृषी आंदोलनाला पाठिंबा देणारे होते, त्यांचं पितळ ह्या आंदोलनाने उघडं पाडलं आणि MSPच्या खाली भाव कोसळून बाजारानं पण उघडं पाडलं. बघूयात सरकार त्याच्या स्वतःच्या आश्वासनावरती किती टिकून राहतं. इथेच थांबूयात. धन्यवाद.